तर दुष्काळाचे चटके सहन करणारा मराठवाडा सध्या ओल्या दुष्काळानं ओलाचिंब झालाय। इतका पाऊस झालाय की मराठवाड्याच्या नाकातोंडात पाणी गेलंय आणि जनजीवन ठप्प झालंय। धाराशिव, बीड, जालन्यात पावसाचं थैमान पाहायला मिळालंय। ज्या मराठवाड्याला दुष्काळात रेल्वेनं पाणी पोहोचावं लागलं होतं तिकडे आता हेलिकॉप्टरमधून लोकांचं रेस्क्यू करण्याची वेळ आली आहे। दरम्यान मराठवाड्यात ज्या जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झालेली होती त्या गावांना स्थानिक नेते मंडळींनीही भेटी दिल्या आणि या पूरपरिस्थितीचा आढावा घेतलाय। आपण तोही पाहूया। तर अनेक राजकीय नेते मंडळींनी या सगळ्या गावांना भेटी दिलेल्या आहेत जिथे मोठ्या प्रमाणावरती या पावसाचा फटका बसलेला आहे। आपण या दृश्यांमध्ये पाहतोय ओमराजे निंबाळकर, जयकुमार गोरे, अमित देशमुख, अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन या सगळ्यांनीच मराठवाड्यामध्ये ठिकठिकाणी गावांमध्ये या पूरपरिस्थितीचा आढावा घेतलाय आणि नेमकी इथे कोणत्या मदतीची गरज आहे या सगळ्याचीच माहिती त्यांनी घेतल्याचं दिसतंय।